नमस्कार मित्रांनो, नवीन काही व्हिडिओ तुमचं सर स्वागत। आता पाहायला गेलं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीमध्ये जे दर आहेत ते दर आता स्वस्त झालेले असून अतिशय तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी जर तुम्ही दुकानामध्ये जात असाल किंवा तुम्ही चांदी खरेदी करण्यासाठी दुकानात जात असाल किंवा तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये जात असाल तर तुम्ही हा महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघून जावा, कारण याच्यामध्ये आजचे दर काय आहेत आणि हे आता तुम्ही सोनं खरेदी करावी की नको करावी कोणत्या गोष्टीचा डिसिजन घ्यावा, डिसिजन घेण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मदत करू शकतो। तर आता चला तर पाहूयात आजचे दर काय आहेत, नेमकं कोणकोणत्या शहरामध्ये, त्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नंतर सातारा असेल, कोल्हापूर असेल, जळगाव असेल, जे काही महाराष्ट्रातली प्रमुख शहर आहेत या प्रमुख शहरामध्ये आता सध्या सोने आणि चांदीचे दर काय आहेत। त्यामध्ये पाहिलं तर 18 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत, नंतर 22 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत आणि काही प्युअर शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे दर किती आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर चॅनलवर जर तुम्ही प्रथमच पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। आपण रोजच जे काही सोन्याचे दर आहेत त्या सोन्याच्या दराबाबतीत आपण अपडेट करून देतो, त्यामुळे फ्री मध्ये लाईकचं बटन दिसतं, ते लाईकचं बटन सुरुवातीला तुम्ही दाबून घ्या। नंतर आता चला तर पाहून घेऊया सुरुवातीला आता हे सोनं स्वस्त का झालंय त्याचं देखील आपण रिझन पाहूया आणि सोनं कधी महाग होऊ शकतं ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आता संपूर्ण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि पाहिलं गेलं तर आपल्या देशाची राजधानी ती म्हणजे मुंबई। मुंबईसह संपूर्ण देशामध्ये 2023च्या पहिल्याच दिवशी सराफा बाजारात पाहिलं तर मोठी खळबळ देखील उडाली होती। आता 2026 मध्ये देखील तसंच या ठिकाणी खळबळ उडाली होती। नंतर पाहिलं तर नवीन वर्षामध्ये सोन्याचे भाव वाढतील असं सर्वच लोकांना वाटत होतं, पण आता बाजार उघडताच सोन्या चांदीच्या किमतीमध्ये या ठिकाणी मोठी घट आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आता ही घसरण काही केवळ स्थानिक नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेत सुद्धा होणाऱ्या बदलामुळे या ठिकाणी झालेले आहे। आता गेल्या अनेक महिन्यापासून सोन्याचे भाव तुम्ही पाहत देखील असाल गगनाला भिडले होते, त्यामुळे जे काही मध्यमवर्गीय ग्राहक आहेत ग्राहकाने देखील आता सोन्याची खरेदी या ठिकाणी थांबवलेली होती। पण आता अचानक दर कमी झाल्यामुळे दागिन्याच्या दुकानांमध्ये आता पुन्हा ग्राहकांची गर्दी वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आता जर तुम्ही लग्न सराईसाठी सोनं खरेदी करत असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करत असाल तर तुम्ही सोने खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर आजचा हा रिपोर्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। मित्रांनो, आजच्या या विशेष बातमीमध्ये आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आज सोने आणि चांदीच्या दरामध्ये नक्की किती रुपयाची घसरण झाली। त्याचबरोबर या नवीन वर्षात जे काही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत तर केंद्र सरकारने असा कोणता नियम लागू केलाय ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर किंवा सोन्याच्या बाजार भावावरती होणार आहे, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्याच्या व्यतिरिक्त आज तुमच्या शहरामध्ये 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे नेमके दर काय आहेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। भविष्यात हे भाव अजून किती खाली जाऊ शकतात हे देखील आपण सांगणार आहे। त्यानंतर सोने आता स्वस्त मिळण्याची योग्य वेळ कोणती आणि गुंतवणुकीसाठी उत्तम काळ कोणता याची सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे। कारण का की तुम्ही ज्यावेळेस सोने खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जाता असे अनेक हजारो प्रश्न आपल्या मनामध्ये येतात की अजून मी थोडंसं वेळ थांबलं असतं तर सोनं अजून स्वस्त झालं असतं, आता तर मी गेलो आज मला भेटलं असतं तर सोनं उद्या महाग होईल, असे देखील अनेक कुशंका आपल्या मनामध्ये असं करत असतात। त्यामुळे आता सोनं नेमकं तुम्ही कधी खरेदी करावं, कधी त्याचे भाव नेमके कमी होणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता चला तर जाणून घेऊया जेणेकरून तुमचे एका रुपयाची देखील फसवणूक होणार नाही। आता आपण सर्वात पहिल्यांदा चांदीबद्दल बोलूया। गेल्या काही दिवसात चांदीच्या दराने जी काही झेप घेतली होती ती आता पाहूनच सर्वजण थक्क झाले होते। पाहायला गेलं तर 1 डिसेंबरला चांदी 1,88,000 रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचली देखील असेल, तुम्ही देखील पाहिलं असेल। तिथून प्रवास सुरू होताच 27 डिसेंबरला चांदीचे 2,62,000 रुपयाचा दर ऐतिहासिक उच्चांक गाठला होता। म्हणजे अवघ्या एका महिन्यामध्ये चांदी तब्बल तुम्ही 74,000 रुपयांनी महागली होती। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की मी त्यावेळेस चांदी खरेदी करून ठेवली असती 1 किलो तर मला 74,000 रुपयाचा नफा पडला असता। नक्कीच मित्रांनो, त्यावेळेचा डिसिजन तुम्ही घेतला असता तर तुम्हाला 74,000 पर्यंत याचा नफा भेटला असता। मात्र नव्या वर्षामध्ये सुरुवातीला चित्र या ठिकाणी बदललेलं असून चांदीच्या भावामध्ये आता मोठी घसरण देखील आता बघायला मिळत आहे। आता ही पडझड नेमकी आता किती झाली आणि आता भाव काय हे देखील आपण सविस्तर बघूया। आजचा जर सोन्याचा दर पाहायला गेलं तर आजचा जर चांदीचा दर पाहायला गेलं तर 1 ग्राम चांदीचं तुम्हाला मोजावं लागतं ते म्हणजे 242 रुपये। आता 242 रुपयाला 1 ग्राम तुम्हाला चांदी भेटणार आहे। दुसरं पाहिलं तर 10 ग्राम म्हणजे 1 तोळा चांदी, म्हणजे 1 तोळा चांदीचा दर पाहिलं तर
2420 रुपये या ठिकाणी तुम्हाला चांदीचे दर या ठिकाणी 10 ग्रामसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. त्यानंतर पाहिलं तर 100 ग्राम चांदीचा दर किती आहे ते देखील पाहून घ्या. जर तुम्हाला 100 ग्राम चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला 24,200 रुपये या ठिकाणी पैसे द्यावे लागणार आहेत. आता सर्वात महत्वाचा आकडा म्हणजे 1 किलो चांदीचा भाव आहे तो आता पाहायला गेलं तर सध्या पाहायला गेलं तर 2,42,000 रुपये इतका आहे. आता पाहिलं तर पाठीमागच्या महिन्यामध्ये पाठीमागचा जो काय दर होता तो 2,72,000 रुपयेपर्यंत जाऊन आता चांदी पाहिली गेलं तर 2,42,000 रुपये म्हणजे प्रति किलो या ठिकाणी झालेले आहे. त्यानंतर पाहिलं तर 27 डिसेंबरच्या उच्चांक दरापेक्षा आज चांदी जवळपास 20 ते 22,000 रुपयांनी या ठिकाणी स्वस्त झालेले आहे. आता चांदीचे भाव का वाढले होते आणि आता या ठिकाणी का घसरत आहेत हे देखील समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता डिसेंबर महिन्यामध्ये जागतिक बाजारपेठेतील जी काही अनिश्चितता आहे आणि लग्न सराईच्या प्रचंड मागणीमुळे भाव या ठिकाणी 2,62,000 पर्यंत पोहोचले होते. मात्र ही घसरण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे प्रॉफिट बुकिंग. ज्या गुंतवणूकदारांनी कमी भावामध्ये चांदी घेतली होती त्यांनी ती उच्चांक भाव मिळताच आपली चांदी विकायला त्यांनी सुरुवात केली, ज्यामुळे बाजारात पुरवठा वाढला आणि त्यामुळे किमती खाली आलेले. तसेच अमेरिकन डॉलरमध्ये देखील झालेली सुधारणा, जागतिक बँकाच्या धोरणामुळे चांदीची ही विक्रमी तेजी आता सध्या ओसरताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे काय केले, ज्या लोकांनी गुंतवणूक करून म्हणजे चांदी खरेदी करून ठेवलेली होती अगोदर आणि ज्यावेळी चांदीचे दर 2,62,000 गेले त्यांनी चांदी संपूर्ण जे काही खरेदी करून ठेवली ती सर्व लोकांनी विकली. त्यामुळे मार्केटमध्ये चांदी फिरायला लागली. त्यामुळे आता या ठिकाणी पाहायला गेलं तर चांदीचे दर आता या ठिकाणी उतरले. आता तुमच्या मनामध्ये दुसरा क्वेश्चन आला असेल की चांदीचे दर आता पुन्हा कधी मागणार, तर आम्ही चांदी खरेदी करावी याची देखील आता सविस्तर डिटेल देणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांदी 2,62,000 होता पाहिजे तर 2,40,000 पर्यंत आलेली आहे. त्यामुळे आता ही खरेदीसाठी एक उत्तम एंट्री पॉईंट देखील करू शकते. तुम्ही चांदी देखील आता खरेदी करू शकता. पण भाव ओळखण्याची, भाव एकदम कोसळण्याची वाट न पाहता तुम्हाला जर लग्न सराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी चांदी खरेदी करायची असेल तर ही आता पाहायला गेलं तर योग्य वेळ आहे. आता खरेदी करताना तुम्ही कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याच्याबद्दल देखील आपण थोडक्यात बोलू. खरेदी करताना तुम्ही हॉलमार्क आणि शुद्धतेची खात्री करूनच घ्या व्यवहार, जेणेकरून भविष्यात विक्री करताना तुम्हाला आता मार्केटमध्ये देखील भरपूर आता चांदी आहे ही भेसळीची चांदी देखील आता मिळत आहे. त्यामुळे ज्या चांदीवरती तुम्ही खरेदी करत असाल, सोने खरेदी करत असाल, त्यावेळी तुम्हाला हॉलमार्क, ज्यावेळेस तुम्ही आता 22 कॅरेटचं सोनं खरेदी करत असाल त्याच्यावरती 916 आहे का ते देखील पाहून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही चांदी खरेदी करत असाल त्याच्यावरती देखील हॉलमार्किंग आहे का ते देखील आता किती पर्सेंटेजचे चांदी ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही आता चांदी खरेदी करून ठेवला आणि चांगला भाव आला आणि तुम्ही त्यावेळेस विकायला गेला, त्यावेळेस विक्री करायला गेल्यानंतर जेणेकरून भविष्यात विक्री करताना कोणत्याही तुम्हाला अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे चांदी खरेदी करताना सगळ्यात महत्वाची काळजी घेणं, जे हॉलमार्किंग आहे ते देखील पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आता चांदीकडून आपण वळूया ते म्हणजे सोन्याच्या दराकडे. आता सोन्याच्या बाबतीत डिसेंबर महिन्यात जी काही मोठी दरवाढ झाली होती ती आता घसरणीकडे आता झुकलेली आहे. आता पाहायला गेलं तर 1 डिसेंबरला पाहायला गेलं तर 24 कॅरेट सोन्याचा दर पाहिला होता तो म्हणजे 1 ग्रामचा दर होता तो म्हणजे पाहायला गेलं तर जवळजवळ 10 ग्रामचा 1,30,480 रुपये इतका होता. आता तिथून तो पुढे वाढत जाऊन तुम्हाला 27 डिसेंबरला सोन्याने पाहिलं गेलं तर 1,42,420 रुपये इतका झाला होता आणि आजवरचा तो सर्वात मोठा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र ही तेजी फार काळ टिकलेली नाही आणि 27 डिसेंबरच्या त्या ऐतिहासिक उच्चांकावरून सोन्याचे भाव पुन्हा आता या ठिकाणी कोसळलेत आणि अवघ्या काही दिवसामध्येच ही पडझड आपल्याला ग्राहकासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता आपण या ठिकाणी सविस्तर जाणून देखील घेऊया. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या सोन्याचे आजचे ताजे दर सुरुवातीला बोलूया. नंतर 18 कॅरेट सोन्याबद्दल आणि ज्या ग्राहकांनी कमी बजेटमध्ये हलक्या वजनाचे दागिने, विशेषतः डायमंड ज्वेलरी असेल, खडे जडवलेले दागिने असतील, त्यांना खरेदी करायचे असेल तर त्यांच्यासाठी 18 कॅरेट सोनं ही सर्वात उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आजच्या या घसरणीचा मोठा फायदा या प्रकारच्या दागिन्यात देखील आता पाहायला मिळत आहे. तर तुम्हाला 1 ग्रामचा दर पाहिलं तर आज 18 कॅरेटच्या सोन्याचा दर पाहिलं तर 10,215 रुपये आहे. त्यानंतर तुम्हाला 10 ग्राम म्हणजेच एका तोळ्याचा भाव, म्हणजे तुम्हाला एका तोळ्याचा भाव किती आहे ते देखील सांगतो. ते म्हणजे 1,21,000 रुपये 50 रुपये या ठिकाणी 1 लाख ह्याचा दर आहे. दुसरं पाहिलं तर तुम्हाला 100 ग्राम जर सोने खरेदी करायचं असेल 18 कॅरेटचं तर तुम्हाला 10,21,500 इतका या ठिकाणी भाव तुम्हाला तितके पैसे भरावे लागतील. यानंतर वळूया भारतातील सर्वात लोकप्रिय सोन्याकडे म्हणजे 22 कॅरेट सोन्याकडे. आता याचा सगळ्यात पाहायला गेलं तर वापर होतो तो म्हणजे लग्न सराईमध्ये. आता लग्न सराईमध्ये जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि रोजच्या वापरासाठी 90% जास्त याचा वापर देखील तो आपण करत असतो तर 22 कॅरेटच्या धरणामध्ये पाहिलं तर सोन्याचे दर कशी घसरण आता सर्वसामान्य कुटुंबासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावं लागेल. कारण की 22 कॅरेटचे आजचे दर पाहून घेऊया. जर आजचे दर पाहिले तर 1 ग्रामचा भाव आहे तो म्हणजे 12,485 रुपये, 12,485 रुपये. आणि तुम्हाला जर 1 तोळा किंवा 1 तोळा म्हणजे 10 ग्राम सोने खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आजचा एका तोळ्याचा दर आहे तो म्हणजे 1,24,850 रुपये तुम्हाला द्यावं लागणार आहे.
त्यानंतर तुम्हाला 100 ग्राम सोने करायचे असेल, 100 ग्राम म्हणजे 10 तोळे तर सोने तुम्हाला खरेदी करायचे असेल तर त्याचा दर आहे 12,48,500 रुपयाचा इतका दर आहे. आता आपण शेवटी ही पण चर्चा करूयात की सर्वात शुद्ध आणि 24 कॅरेट सोन्याचे आता दर किती आहेत. ज्याला आपण शुद्ध सोने किंवा आपण गुंतवणुकीच्या दृष्टीने आपण सोनं खरेदी करत असतो त्यावेळेस आपल्याला त्याला सोन्याची बिस्किटी खरेदी करण्यासाठी आपण वापरत असतो. आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने जे काही ग्राहक विचार करत आहेत त्यांच्यासाठी देखील 24 कॅरेटच्या दरातील ही मोठी पडझड म्हणजे सोन्याची आता खान असे म्हणायला काही हरकत नाही. 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर खालील प्रमाणे 1 ग्रामचा दर आहे तो पाहायला गेला तर 13 ग्राम 720 रुपये. बघा 13,720 रुपये 1 ग्रामचा दर आहे. त्यानंतर तुम्हाला एका तोळ्याचा भाव असणार आहे तो म्हणजे 1,36,000 म्हणजे 1,36,200 इतका दर आहे. त्यानंतर तुम्हाला 100 ग्राम जर सोनं 24 कॅरेट म्हणजे प्युअर शुद्ध सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 13,62,000 इतका आजचा 100 ग्राम म्हणजे 10 तोळ्याचा दर आहे. येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी, जरी कालच्या तुलनेत आज सोनं प्रति 10 ग्राम 140 रुपयाची वाढ दिसत असली तरी 27 डिसेंबरच्या 1,42,000 इतक्या ऐतिहासिक सर्वोच्च दराच्या तुलनेत आज ही सोनं तब्बल तुम्हाला 6,220 रुपयांनी त्या ठिकाणी तुम्हाला स्वस्त मिळत आहे. आता सोन्याचे भाव का वाढले होते तर आता का घसरतात तर डिसेंबर महिन्यामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये अनिश्चितता आणि लग्नसराच्या प्रचंड मागणीमुळे सोन्याचे दर 1,42,000 रुपये प्रति 10 ग्राम या ठिकाणी पार केले होते. मात्र डिसेंबरला उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी देखील मोठ्या प्रमाणात नफा वसुली सुरू केली होती आणि गुंतवणूकदारांनी सोने विकून आपला नफा पदरात बांधून या ठिकाणी घेण्यावर भर दिल्यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा वाढला आणि किमतीत मोठी घसरण देखील आपल्याला बघायला मिळाली. यामुळे जानेवारीच्या सुरुवातीला सोने 1,42,000 आता 1,36,000च्या पातळी खाली सोडलेला आहे. आता सर्वात महत्वाचा प्रश्न की या सर्वांनी ग्राहकांनी आता काय करावे. मित्रांनो, सोने 1,42,000 रुपयाच्या ऐतिहासिक उच्चांकावरून आता जर 1,36,000च्या पातळीवर आलेले आहे म्हणजे प्रति 10 ग्राम मागे तुम्हाला 6,000ची तुम्हाला स्वस्त मिळत आहे. म्हणजे प्रति तोळ्या मागे तुम्हाला 6,000 रुपये या ठिकाणी सोनं आता स्वस्त झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर 10 ग्राम या ठिकाणी सोनं खरेदी करण्याचा जर विचार करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय या ठिकाणी संधी आहे. आता तुमच्यासाठी खरोखरच एक सुवर्ण संधी म्हणावं लागेल, कारण का की सोन्यामधील जी काही गुंतवणूक आहे ही आता दीर्घ काळासाठी म्हणजे तुम्ही नेहमीच फायदेशीर ठरत असते. त्यामुळे सध्याच्या या घसरणीला अजिबात तुम्ही घाबरून न जाता उलट खरेदीचा सकारात्मक विचार करायला हवा आणि भविष्यात आपण भाव वाढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. आता सध्याच्या घसरलेल्या दराचा लाभ घेऊन तुम्ही टप्प्याटप्प्याने खरेदी देखील करणं आर्थिकदृष्ट्या आणि शानपद्धत ठरू शकतं. आता एक मात्र गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, बाजार नेहमीप्रमाणेच राहणार आहे पण तुमची कष्टाची कमाई सुरक्षित ठेवणे तुमच्या हातात आहे. केवळ तुम्ही कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. घाईघाईत तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. भाव पडले म्हणून सगळा पैसा तुम्ही एकदम गुंतवणे किंवा वाढले म्हणून एकदम घाईत विक्री करणे दोन्ही टोकाच्या भूमिका या ठिकाणी टाळा. योग्य अभ्यास आणि अचूक मेळ हेच तुम्हाला एक यशस्वी गुंतवणूकदार बनवू शकतात. आणि सोने हे केवळ पिवळा धातू नाही तर तुमच्या भविष्याची सुरक्षा आहे. त्यामुळे व्यवहार करताना सुज्ञ राहा, सतर्क राहा आणि या व्हिडिओमध्ये दिलेले काही सोन्या चांदीचे दर आहेत हे केवळ माहितीसाठी असून खरेदीसाठी आपल्या स्थानिक जे सराफ आहेत त्या सराफाकडे जे सोनार आहेत सोनाराकडे जाऊन देखील तुम्ही खरेदी करू शकता, नाही खात्री करू शकता. नंतर तुम्ही गुंतवणूक करायचा जर विचार करत असाल तर जे तुमचे तज्ञ आहेत त्या तज्ञाचा देखील तुम्ही सल्ला घ्या, कारण बाजारपेठेतली आर्थिक जोखीम ही पूर्णपणे गुंतवणूकदाराची जबाबदारी असते. त्यामुळे जर चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका आणि जास्तीत जास्त दुसऱ्या तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि ज्यांची लग्न व्हायचे त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.